मित्रांनो, तर फर्स्ट टाइम आता फॉर्च्युनरमध्ये बसतोय मी आत्तापर्यंत कधी फॉर्च्युनर फक्त बाहेरनं पाहिली होती, तर बसलो नव्हतो. तर पहिल्यांदा फॉर्च्युनरमध्ये बसूया कसे. मित्रांनो, तर आपण आज चाललोय पुण्याला. मित्रांनो, तर पाहू शकताय पुणे ही सगळं दिसतंय का, कॉन्क्रीट जंगल, अख्खं नुसत्या बिल्डिंग दिसतात. मित्रांनो, तर आता घरनं जेवण करूनच आलो होतो, तरी आता भाऊनी खूप आग्रह केला आणि जे ताई आहेत म्हणजे भाऊच्या वहिनी आहेत, अमित भाऊच्या मिसेस आहेत, त्यांनी जेवण बनवलंय. तर आता थोडं खातो. त्यांनी एवढं बनवलंय तर बजेट नसल्यामुळे किंवा कशामुळे नाही वेळ ते घेत नव्हतो, आपल्या साध्या जॅकेटवरच कळत होतो. तर आज फायनली रायडिंग जॅकेट घेतलंय. तर हिथं सपोर्ट आहे, अजून हिथं सपोर्ट आहे, बॅकला सपोर्ट आहे. अशा पद्धतीने सेफ्टी महत्वाची आहे पहिली. हाय, बरोबर, गुड जॉब. व्हेंटिलेशन आहे ना आतमध्ये व्यवस्थित, तसं ते आपल्याला सवय नाहीये. सवय नाही. मित्रांनो, तर फायनली रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट, सगळं रायडिंग गिअर घेतलंय तुमच्या भावानी. आणि मित्रांनो, नवीन ट्रिपला जाण्यासाठी आपण सज्ज झालोय. एवढं खूप माणसांना भेट होणं महत्वाची गोष्ट आहे यार. ग्रेट, अभिनंदन. मी पण भटके आहे. एक सेल्फी आवडेल चालेल ना. आरामात आपला तुमचं इकडे कॅमेरा आहे. एकदम ब्रेक दाबला तुम्ही काय. हा मित्रांनो, तर आता स्कूटरला जाऊन धडकली गाडी. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आता निघालोय आज पुण्याला. तर आमची आई आहे इथं. काय म्हणते आई? काय नाही बघा. ही आमची आजी. आजी बघा, मी अभ्यास करतोय. हा यश अभ्यास करतो. आजी काय आंबरस खाल्ला. आमरस खाल्ला रे आजीने. आंबरस खाल्लेलं आणि आजी काय केस बिस अशी काय अवतार केलाय? भया बस थंड काढू आता. आता जेव की अगोदर. तर हा का यश पदर घेतोय आजीचा. तर चला निघूया. तर पुण्याला चाललंय का चाललंय काय ती गाडी बसल्यावर सांगतो. चलो मित्रांनो, तर लय ओलय, लय हो गरम झालंय शीट. अच्छा गावात आत्ताच एवढं गरम झालंय तर कसं व्हायचं. बिस्किट खातो यश. ओके मित्रांनो, तर सुप्यात आलोय. वडिलांना विचारलं म्हणजे सांगितलं की बाबा पुण्याला चाललोय. आणि आता निघतोय. हा तिकडच्या दुकानातला बॉक्स एक तिथं आला होता, हे बॉक्स द्यायचा आणि निघायचं आपल्याला. तर चला तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो की कशासाठी चाललोय मी पुण्याला. ओके मित्रांनो, तर आपण आज चाललोय पुण्याला. तर तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असाल की आपल्याला एक जण भेटायला आलं होतं पुण्याहून, दायरीहून. आणि तो दादा म्हणला होता की तो मला काय झालं खरं सांगायचं म्हणजे तो भाऊ मला नाही वे, मी त्याला अनुभव सांगितला सगळा. आणि तो भाऊ जाताना मला नाही वे म्हणला, चेक दिला होता म्हणे, तुम्ही या चेकवर काहीतरी लिहा आणि तुमच्याकडेच ठेवा. म्हणजे म्हणला तुम्ही एवढं, तो चांगला बिझनेसमॅन आहे, त्याकडे फॉर्च्युनर होती. मी म्हणलं बाबा पैसे नको, मी तुम्ही पैशावाला आहे म्हणून तुम्हाला अनुभव सांगतोय असं नाहीये. कुणी आलं तर मी त्यांना अनुभव सांगतच असतो. तर मित्रांनो, ते भाऊ म्हणला की मी पैसे घ्यायला तयार नव्हतो. ते म्हणला बा ब्लँक चेक देत होता, म्हणजे तुमच्या मनाने काय भरायचंय ते भरा, तुम्हाला 10,000 भरायचंय, काय भरायचंय भरू शकताय तुम्ही. तुम्ही म्हणलं बाबा मी पैसे घेत नाही. तर तो भाऊ म्हणला तुम्ही नाही पुण्याला या आणि मी नाही तुम्हाला रायडिंग गिअर घेऊन देतो. मी नको म्हणलं तरी तो म्हणला यायलाच लागेल तुम्हाला. कारण म्हणला खरं सांगायचं म्हणजे तो काय म्हणला माहिती का, म्हणला असं एखाद्याचा मला जर अनुभव ऐकून घ्यायचा असेल तर मला पैसे देऊन त्याचं तिकीट घेऊन अनुभव ऐकायला जावं लागतंय, पण तुम्ही मला फ्रीमध्ये एवढा अनुभव दिला फिरायचा. तर त्यासाठी ते म्हणत होता. आता बघूया, आपण आज जाऊया, बघूया रायडिंग गिअर भेटतात का काय. आपण दुसरं पण काम आहे माझं, तेच नाहीये, मला कॅमेराच्या रिलेटेड पण काम आहे, अजून दुसरं पण काम आहे, ते पण करणार आहे आपण. चलो मुंबई आईच्या गावात. मित्रांनो, तर आता सुपा मित्रांनो, तर सुपा सासवड रोडवरचं रेल्वे गेट होतं ना, ते आता बंद झालंय. आणि गेटच्या जागा होता भुयार म्हणजे अंडरपास केलेला आहे. तर चला जाऊया आपण आता. पहिलं नाही तर इथं कायम थांबायला लागायचं, का नाही ह्या रूटवर जास्त गाड्या चालतात.
रेल्वे हे कळत नाही मला, इथं कायम पाणी का असतंय? कोण कोण आलंय ह्या रोडनी कमेंट करून नक्की सांगा. पाणी कशाचं येतं सारखं तीच कळत नाही मला. चलो मित्रांनो, तर पारगावच्या पुढे आल्यावर पूर्ण रोड उकायलाय आणि खराब रोड, धूळ लय उडती. मेन म्हणजे आपण आता सासवडच्या जवळ पोहोचलोय. सासवड होय ना आपण वापदेव घाटात जाणार, मग तिथनं आपण कात्रजला जाणार. चलो मित्रांनो, तर सासवड मध्ये पोहोचलोय आता. तर चला आता इथनं आपल्याला बापदेव घाट रोडला जायचंय, तिथनं आपल्याला कात्रजला निघायचे. मित्रांनो, तर पेट्रोल भरायला थांबलोय आता. कुठलं गाव? हे आहे कुडीत नाका पुढीत सासवडच्या पुढे 1-1.5 किलोमीटर आल्यानंतर ना गाव लागलंय, तिथं पेट्रोल टाकतोय आणि जाऊया पुढे. लय ऊन आहे. यस 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 एक नंबर. एक ना कसली घाण लागली कॅमेराला. तर मित्रांनो, फायनली बापदेव घाटाच्या जवळ पोचलोय आता. आणि काय करतो आता, पाणी पितो थोडं. लय ऊन आहे, लय ऊन. तर चला मित्रांनो, तर फायनली घाट चालू झालाय आता. गाडी बघा डायरेक्ट डाऊन होते आपल्या घाटात. एक मंदिर आहे, कशाचं मंदिर आहे तुम्हाला सांगतो मी आता. सर्च करायला लागेल मला. इकडून जाताना काहीच घाट नाही. आता आपण ज्यावेळेस पुण्याला उतरू ना त्यावेळेस डेंजर असा घाट आहे. एकदम जाग्यावर वळ नाही, जाग्यावर. चलो गो 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 गो. मित्रांनो, तर घाट चढून वरती आलोय टॉपला. तर तुम्ही पाहू शकताय समोर एक मंदिर आहे. तुम्ही पाहिलंच असेल, पायऱ्या चढून जायचं इथनं. तर त्याचं तिथं वरती महादेव मंदिर आहे आणि त्या मंदिरात आपण जाऊ शकतो अशा प्रकारे. तुम्ही जर इकडून आला सासवड साईडनी तर एवढा घाट नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही पुण्या साईडनी वरती चढता त्यावेळेस कळतो बापदेव घाट किती खतरनाक आहे. तर चला जाऊया आपण. ते समोर पाहताय महादेव मंदिर. तिथं जायला माझ्याकडं आता टाईम नाही आहे, नाही तर तुम्हाला वरती नेऊन ते मंदिर पण दाखवलं असतं. मित्रांनो, तर पाहू शकताय पूर्ण ही सगळं दिसतंय का, कॉन्क्रीट जंगल. अख्खं नुसत्या बिल्डिंगच बिल्डिंग दिसतात. ही आहे पुणे सिटी. तर लय लांब आहे. पुणे सिटी तर इथनं दिसतच नाही. कात्रजच दिसतं एवढं एवढं. कात्रजच्या अलीकडे उंडरी बिंडरी. ह्या गावाचं नाव काय मी विसरलो होता. ह्या गावाचं वडकी, वडकी नाला असं काय ते नाही. वडकी नाला पण नाही, काय नाव आहे विसरलो मी. आणि ही पाहू शकता अशा प्रकारे कुठनं तिथनं चालू होते. जितकी नजर जाईल तिथं बिल्डिंगच बिल्डिंग दिसतात. मित्रांनो, तर हा घाट नव्हे, पावसाळ्यात लय पर्यटक येतात तिथं. वरती पण लय जण बसलेले असतात, कपल बिपल अशा पद्धतीने आहे. आता उन्हाची लोकं कमी, नाही तर तुम्हाला वळणं दाखवतो थोडक्यात. जागेवर कसं वळण आहे आता. इथं बघा हे एक वळण आलंय. अशा प्रकारे डायरेक्ट यू वळण आहेत. यू मित्रांनो, तर पहा आता कसलं वळण आहे हे. इथं चढताना वाट लागते बरं. ट्रकची आहे जिथं लई वाट लागते. अशा पद्धतीने बघा जाग्यावर वळण आहे. असे 4च वळण आहेत फक्त, 4च. आणि खाली दिसतंय ते KJ कॉलेज आहे. KJ ट्रिनिटी. चला मित्रांनो, तर लय भयंकर ट्रॅफिक. पुण्यात प्रवास करणं म्हणजे, आणि त्याच्यात हे असलं भयंकर ऊन. नुसतं हेल्मेटमधनं घाम निघतोय. आता इथनं गाडी बसेल पण ही लेडीज लावताना नाही बसवायला. मी बसवली असते आरामात. तसंच बसेल. जाऊ दे मॅडम. आता आपण उंडरी चौकात आलो. उंडरी चौकात मित्रांनो, तर मेन कात्रजच्या चौकात आलोय. लय बदल झालाय, लय बदल झाला. पहिला हा पूल नव्हता, काय नव्हता. आता पूल झालाय. पूल अजून चालू नाही झाला, पूल झाला इथं. मी इथं कॉलेजला होतो त्याला नरेला, त्यामुळं माझं इकडे येणं होतं सारखं. तिथनंच जायचं मी.
तिथं उतरायचं बसने आणि इथनं पुढं रिक्षा भेटायच्या. इथं बघा मामू लोक चलन करायला बसलेली. मित्रांनो, तर नेहमी चर्चेत असणारा पूल म्हणजे नवले पूल, नवले ब्रिजला पोचलोय आपण. मुंबई बँगलोर एक्सप्रेस हायवेवरचा हा पूल. तिथं नेहमीच काही ना काही ॲक्सिडेंट कांड होत राहतात. त्या पुलापाशी आपण पोचलेलो आहे. आपल्याला राईटला जायचे आता वडगाव ब्रिजपाशी. इथं पाहू शकताय मस्त बनवलं आहे. सिग्नल हायवे इथं. तर दायरी गावात बघा कसला भारी जबराट असा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. म्हणजे हा वाड्या टाईप काहीतरी दिसतंय. चलो मित्रांनो, तर फायनली आपण पोचलोय जिथं आपल्याला यायचं होतं. तिथं हीच त्याची गाडी दिसते भाऊची 33. ओके. हां, काय म्हणताय? चला नाही तर काय होय ती घरी जायची काही गरज नाही. नाही चला 2 मिनिटं. तर मित्रांनो, हे भाऊ हे ओके. एवढा उन्हाचा त्रास. हां हां, तो वाडा बघत बसलाय तुमची. बरं. त्याला मी सांगितलं तो गेलाच नाही. मित्रांनो, तर ही गाडी घेतली भाऊने एकदम जबराट आहे. फॉगलॅम्प बिगलॅम्प एकदम खतरनाक टाकलेली. मित्रांनो, तर मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी आज दायरीला चाललोय. तर दायरीला आलोय. तर हे आपले अमित भाऊ आहे. तर अमित भाऊ त्या दिवशी आपल्या इकडे आले होते. तर तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये. नाही तर तो ब्लॉग टाकला नसेल तर मी इथं पण क्लिप टाकल ज्या दिवशी आमचं बोलणं झालं होतं. आणि हे त्यांचं भाऊ आहे. बसा, नाव काय तुमचं? सुमित मोरे. सुमित मोरे. आणि ह्या काकू आहेत. तर एकदम आत्ता पोचलो. आता मी म्हणलं होतं भाऊंना खालनंच भेटून जाईल मी. पण ते म्हणले चला लय ऊन आहे. तर मग थंड पाणी वगैरे पेलं भाऊने. कलिंगड वगैरे थंड एकदम भारी वाटलं खाऊन, कारण लय ऊन होतं. बाकी काय म्हणतात? चांगलं वाटलं सरांना पण भेटून. खूप दिवसापासून वाट बघत होतो याची. त्या दिवशी माझा भाऊ गेलता भेटायला, पण मला माहीत नव्हतं. पण आज योगायोगाने सरच घरी आमच्या आले. तर भारी वाटलं भेटून. सरांकडनं खूप शिकायला भेटलं गोष्टी. पुढच्या राईड्स माझ्या कशा असतील त्याच्याबद्दल त्यांनी गायडन्स दिला मला. खूप चांगलं वाटलं मला त्यांना भेटून. काय म्हणताल? एकदम भारी. तुम्ही घरी आले तेच खूप महत्वाचं होतं मला. एकदम भारी. तर चला मित्रांनो, पाहूया आता पुढं काय करतोय आपण. मित्रांनो, तर आता घरनं जेवण करूनच आलो होतो. तरी आता भाऊनी खूप आग्रह केला. आणि जे ताई आहेत म्हणजे भाऊच्या वहिनी आहेत, अमित भाऊच्या मिसेस आहेत, त्यांनी जेवण बनवलंय. तर आता थोडं खातो. त्यांनी एवढं बनवलंय. तर चला. तर मित्रांनो, फायनली आता निघतोय. तर चला भाऊ फॉर्च्युनर घेतात. आणि मला पण चला म्हणत होते फॉर्च्युनरमध्येच. पण काय होतंय, मला परत इथनं त्या वडगाव ब्रिजपासून इथे यायलाच मला 15 मिनटं लागले मगाशी. मग तसं होण्यापेक्षा वेळ वाचेल जाताना. चला. तर मित्रांनो, भाऊनी एक आपल्याला हेल्मेट गिफ्ट दिले. आणि
तू भाऊची फॉर्च्युनर चला तुम्ही चला पुढे मी येतो तुमच्या पाठीमागे मित्रांनो तो हे भाऊ आहेत ना हे जो अमित भाऊ आहे तर त्यांनी लय कमी वयामध्ये लय म्हणजे लय अचिव्हमेंट घेतल्यात पाहू शकतो मित्रांनो तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि फॉर्च्युनरमध्ये बसून जातो पहिलं तर हे चाकच जाम करून टाकतो आपला तर चला मित्रांनो पहिल्यांदाच फॉर्च्युनरमध्ये बसतो मित्रांनो तर फर्स्ट टाइम आता फॉर्च्युनरमध्ये बसतोय मी आत्तापर्यंत कधी फॉर्च्युनर फक्त बाहेरनं पाहिली होती तर बसलो नव्हतो तर पहिल्यांदा फॉर्च्युनरमध्ये बसूया कसे पाहायला लय उंच आहे मी आत्तापर्यंत अरे बापरे आत्तापर्यंत मी बाहेरनंच पाहिली आतमध्ये बसलोच नव्हतं कधी मित्रांनो तर आपण रायडिंग जॅकेट घ्यायला आलोय तर दादा बरोबर आलोय तर चला पाहूया कसं आहे रायडिंग जॅकेट ह्या शॉप मध्ये खूप चांगले मिळतात ओके. sir. मला दाखव. चला आलोय आता तर ही पाहू शकताय अगोदर तर आम्हाला ऑफिसच वाटलं पण इथंच रायडिंग गिअर भेटतात वैती पण आहे वाटतं भाऊचं हॅलो सर मस्त मित्रांनो तर बघा कसं दिसतंय एकच मिनिट बरोबर पकडा कसं दिसतंय बसते का बाबा ह्याच्यातलं म्हणजे आपल्याला सवय नाहीये इथं पण प्रोटेक्शन आहे इथं पण प्रोटेक्शन आहे इथं पण प्रोटेक्शन आहे बॅकला पण प्रोटेक्शन आहे सगळीकडे प्रोटेक्शन आहे कम्फर्टेबल वाटतं सर तुम्हाला काही कम्फर्टेबल हा छान दिसतो आणि ह्याला इथं पण आहे का पूर्ण साईडला पूर्ण राहतं शोल्डर आपले बॅक फ्रंट पूर्ण राहतात कवर त्यांचं म्हणणं आहे की मोठं घेतलं तर हे खाली सर्कल अजून म्हणजे जी जागा जी मिसमॅच येते ना ज्याच्यासाठी सपोर्ट आहे तिथे ते राहणार नाही दुसरीकडे जाणार तो त्या टाईपमध्ये फिटनेस कडे थोडं लक्ष दे पाहिजे नाही बरोबर झालंय सरांचं खूप करून माझं 2 वेळा झालंय ते पण बिना ह्याचं सगळं त्यांच्याकडं सूट नाही काय नाही तुम्ही 75,000 किलोमीटर फॅशन प्रो वाढवलं मित्रांनो फायनली एक 2 होते त्यामध्ये नाही एक लई जड आहे ही लई जड आहे तर ही भारी कोणाला मला अहो मला हेच लय डेंजर बसलंय एकदम ओके बसलाय तुमचं काय झालंय अप्पर बॉडी मोठी आहे अपर बॉडी मध्ये काय ते तर कळत आहे हॅलो महादेव मित्रांनो आपण आता एका नवीन राईडला जाणार आहे ती राईड लवकरच मी सांगणार आहे पण प्रत्येक राईडला गेलो ना मला कमेंट बॉक्समध्ये एक गोष्ट सारखी येते की बाबा रायडिंग जॅकेट घे तर मित्रांनो मी लय वेळा नाही बजेट नसल्यामुळे किंवा कशामुळे नाही ते घेत नव्हतो आपल्या साध्या जॅकेटवरच करत होतो तर आज फायनली रायडिंग जॅकेट घेतलंय तर आज मी दायरीला आलो होतो तर हे आपले भाऊ आहेत अमित भाऊ आणि सुमित भाऊ तर यांच्या ओळखीचं होतं तर तिथं येऊन आपण हे जॅकेट घेतलेलं आहे एकदम भारी बसलेलं आहे तुम्हाला दाखवतो कसं काय एकदम मस्त आहे तुम्हाला घरी गेल्यावर मी सेपरेट व्हिडिओ करून पण दाखवल पण रायडिंग जॅकेटचे खूप फायदे आहेत हिथं सपोर्ट आहे हिथं सपोर्ट आहे अजून हिथं सपोर्ट आहे बॅकला सपोर्ट आहे अशा पद्धतीने आहे तर चला तुम्हाला डिटेलमध्ये नाही मी घरी गेल्यावर दाखवलं ह्या जॅकेटची डिटेलिंग काय आहे तोपर्यंत काय करायचं मित्रांनो फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा नवीनच एकदम भारी राईड येणार आहे चला बाय बाय मित्रांनो तर फायनली घेतली आपण जॅकेट आणि ही घेतलंय तर एकदम जेव्हा आपण घालतोय त्यावेळेस कळतंय बाबा ह्याचं महत्त्व काय जोपर्यंत मी आतापर्यंत पाहिलं होतं पण त्याच्यामध्ये काय फंक्शन असतात काय असतं हे मी कधी जवळनं नव्हतं पाहिलं की त्याला चेस्ट गार्ड बीट गार्ड सगळंच असतंय तर चला प्रत्येक अनुभव
लय लांब लचक आहे गाडी. हां गाडी घेतलेली ते पण बुक केलेली माहित नव्हतं आम्हाला. हां. surprise दिलं. हां मित्रांनो, तर पाहू शकता मेट्रो स्टेशन कसं बनवलंय मस्त. हे बहुतेक पुणे महानगरपालिकेच्या जवळच आहे. इथंच महानगरपालिकेची बिल्डिंग असेल. कसलं मस्त बनवलंय. इथं पुढं पण आलेलं आहे. त्याच्या पुढे मस्त डिझाईन बनवली. म्हणजे आपल्या इथं माहिती का डिझाईन मध्ये सगळीकडे टॉपला आहे. फक्त आपली स्वच्छता नाहीये. हा बाहेर तिथे हा माणूस पण तेच म्हणला होता हा की गावकऱ्यांनी विचारलं होतं 75 वर्ष नाही का तो माणूस आलता आउट ऑफ ऑर्डर की इंडियात आता तुम्हाला काय चेंज वाटतं. तो काही नाही, फक्त एकच गोष्ट बोलला की प्लॅस्टिक खूप वाढलं. त्याच्यावर कंट्रोल आणलं पाहिजे बस. ओके, कसला जबराट दिसतंय. मित्रांनो, तर शनिवार वाड्यापाशी आलोय आता. पाहू शकता शनिवार वाडा सगळ्यांनी पाहिलाच असेल. पुण्यात आल्यावर प्रत्येक जण येते पाहिला शनिवार वाडा. एक आपल्याला जायचं. दिसला का लाल महल? दिसला. मित्रांनो, तो दुसऱ्या लोकेशनला आलोय आता. तिथं रायडिंग पॅन्ट भेटली नव्हती, तर पॅन्ट घेण्यासाठी आपण टिळक रोड, कुठला रोड आहे हा? शुक्र कॅम्प मध्ये आलेलो आहे. प्रो बायकर म्हणून आहे. प्रो बायकर मध्ये आलोय. बघूया मित्रांनो, तर पॅन्ट पाहिजे आता. बसली एकदम ओके. काय सुरू हो, तुम्हाला कसं वाटतं सर? कम्फर्टेबल वाटते का? कम्फर्टेबल वाटतं. सेफ्टी महत्वाची आहे पहिली. ठीक आहे, हाय बरोबर. गुड. व्हेंटिलेशन आहे ना आतमध्ये व्यवस्थित? तसं ते आपल्याला सवय नाहीये. सवय नाही, एक राईड गेली की होऊन जाईल ऑटोमॅटिकली, सवय लागून जाईल. गाडी चालू असल्यावर नाही व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम. नाही, थोडं होईल. 50-100 किलोमीटर केलं की कव्हर अप होऊन जाईल तुमचं. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता. ही भाऊची गाडी होती आणि आपण सगळं रायडिंग गिअर घेतलंय. हे पाहू शकता फॉर्च्युनर. तर चला ते घालूया आणि जाऊया. तर घालूनच जातो. एवढं सगळं साहित्य मला सोबत घेऊन जाता येणार नाहीये. मित्रांनो, तर फायनली रायडिंग जॅकेट वगैरे सगळं घातलंय आता आणि भाऊला बाय बाय म्हणतं. बाय बाय. चला का काढूया एक रील काढायला. तुम्ही नको म्हणताय काय सांगायला. मित्रांनो, तर फायनली निघतोय. चला भाऊ, धन्यवाद खरंच. बस ठीक. आणि मग मी पकडतो. मित्रांनो, तर फायनली रायडिंग जॅकेट, रायडिंग पॅन्ट, सगळं रायडिंग गिअर घेतलंय तुमच्या भावाने. आणि मित्रांनो, नवीन ट्रिपला जाण्यासाठी आपण सज्ज झालोय. तर मित्रांनो, आज हे आपण सगळं साहित्य घेतलंय. ह्याच्यात आपल्याला हे भाऊ अमित भाऊ आहे आणि अमित भाऊचा भाऊ सुमित भाऊ, या दोघांना पण रायडिंगची आवड आहे. यांच्याकडं पण मोठी स्पोर्ट बाईक आहे. तर भाऊंनी परवा दिवशी मला भेटायला आले होते. म्हणले तुम्हाला रायडिंग गिअर आणि हे घ्यायचे असेल तर आपण बरोबर जाऊ, मी तुमची मदत करतो. भाऊंच्या ओळखीचं दुकान होतं, तिथं जाऊन नाही आम्ही रायडिंग गिअर आणि रायडिंग पॅन्ट घेतली होती. आणि मेन म्हणजे भाऊंला भेटून खरंच भारी वाटलं. मी नाही भाऊंनी त्याच्या घरीच बोलवलं होतं, तर घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि गाडी इथंच लावली. आणि भाऊच्या फॉर्च्युनरमध्ये मी बसलो होतो आणि पहिल्यांदाच मी फॉर्च्युनरमध्ये बसलो. फॉर्च्युनरमध्ये बसण्याचा अनुभव वेगळा आहे. चला, तुम्हाला भेटून खरंच भारी वाटलं. धन्यवाद. काय म्हणताल तुम्ही बाकी? काय नाही सर, सरांना भेटून एक नंबर वाटलं आणि असंच पुढं त्यांनी चालत राहावं. त्यांना पुढच्या वाटचालीत चांगलं यश मिळावं एवढंच भारी वाटलं. काय नाही, एवढंच बोलू शकतो. एकदम भारी झालं. ओके. आज दिवस गेला पण खूप चांगला गेला. ओके थँक्यू. ओके, चालेल. तुम्ही पुण्यातलंच आहे का? ओके ओके ओके. गाडीचं इंजिनचं काम ते पण बघितलं तुम्ही. हां. येस ग्रेट. ओके ओके फार भारी ओके ओके भारी फिरून आला तुम्ही. ओके. आणि मस्त अनुभव होता तुमचा सगळा. हां हां. भारी. कुठं पाहता तुम्ही? इंस्टाग्राम, फेसबुक? इन्स्टा आणि फेसबुक दोन्ही बघतो. ओके ओके. मित्रांनो, हे दादा आपल्याला ओळखीचे भेटले होते. चला. ओके ओके. भेटले. ओके. आणि एवढं खूप माणसांना भेट होणं महत्वाची गोष्ट आहे यार. ग्रेट, अभिनंदन. मी पण भटके आहे. हां. एक सेल्फी आवडेल. ओके ओके ओके.
आता मी चाललो शिवमंदिराला सारसबागेमध्ये आणि दर शुक्रवारी संध्याकाळी इथे असतो. चालेल ना कॅमेरा? आरामात आरामात आपलं तुमचं वा, वा. इकडे कॅमेरा आहे. आणि मला तुमचा नंबर पण द्या. मित्रांनो तर लय भयंकर ट्रॅफिक आहे भाऊ पुण्यात. अरे जामगुम झालं. रायडिंग गिअर घालून कसं व्हायचं? दिसायला तर घबराट दिसते. एकदम ब्रेक दाबला तुम्ही काय? हा मित्रांनो तर आता स्कूटरला जाऊन धडकली गाडी पण काय नाही झालं. एकदम अजून ते येड्याने ब्रेक दाबला. चला मित्रांनो तर आता पुण्याच्या बाहेर निघतोय म्हणजे गर्दीच्या बाहेर निघाला आता. हडपसरपासून पुढे निघतोय मांजरी. बहुतेक मला वाटतंय लोणीपर्यंत गर्दी राहणार अजून. मित्रांनो तर आलोय आता ह्याच्याजवळ. कशाच्या जवळ आलो? आता आलोय आपण युवकच्या जवळ आलो. युवकच्या जवळ हातपाय मोकळा होण्यासाठी बसलो. तिथं आलो. आता उलटं सुलटं बोलायला लागलो. चला जरा पुढे जाऊन थांबलो. मित्रांनो तर फायनली घरी पोचलोय. आणि घरी पोचायला 9:10 लागले. 9:05 लागले बेसिकली. आता रिॲक्शन बघूया की सगळं एवढा सहजमा घालून आलोय मी तर काही रिॲक्शन असते. का काका फोन उचलायला गाडी कळच नाही मला. फोन आलेलाच कळ नाही गाडी. कुठं तुम्हाला चुकून लागला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रायडिंग गिअर किती रुपयाला घेतले आणि काय काय घेतलं ते सगळं दाखवणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा. चला आणि कुठल्या कंपनीचं घेतलंय कुठल्या कंपनीचं भारी असतंय ते पण सांगणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.